नमस्कार, मी स्वप्नास मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल मस्त थंडगार अशी लस्सी अगदी 2 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी आजची आपली रेसिपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। या ठिकाणी बघा मी 1 कप भर एवढं दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे किंवा 1 ग्लास एवढी लस्सी बनेल एवढं दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लस्सी बनवण्यासाठी आपण जे दही घेतलेलं आहे ते आपल्याला अगदी फ्रेश असं दही घ्यायचं आहे। अजिबात आंबट असलेलं दही या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाही। त्या दह्यामध्ये मी बघा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली खडी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्ही चवीनुसार यामध्ये पिठी साखर सुद्धा टाकून घेऊ शकता। त्यानंतर बघा 2-3 इलायच्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे। तर फ्रेश इलायचीची पावडर मी या लस्सीमध्ये टाकून घेतलेली आहे। आवडत असल्यास यामध्ये तुम्ही आईस क्यूब सुद्धा टाकून घेऊ शकता। आता ही लस्सी आपल्याला पल्स मोडवरती मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान अशी स्मूथ आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे। चला तर मग आता ही लस्सी आपण छान अशी ग्लासमध्ये सर्व करून घेऊया। त्यासाठी बघा या ठिकाणी मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे। आवडत असल्यास तुम्ही ग्लासमध्ये आईस क्यूब सुद्धा टाकून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये लस्सी टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान अशी दाटसर आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे। आईस क्यूब टाकल्यामुळे ही लस्सी खूप जास्त पातळ सुद्धा होऊ शकते। त्यामुळे शक्यतोवर दही छान 3-4 तास फ्रीजमध्ये थंड करून घ्या। त्यानंतर लस्सी बनवायला घ्या म्हणजे आपल्याला त्यामध्ये आईस क्यूब टाकायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही आणि लस्सी सुद्धा छान अशी थंडगार बनेल। आता आपल्याला ही लस्सी छान अशी मलाईदार बनवायची आहे। त्यासाठी या ठिकाणी मी 1 लिटर दुधावरची साय छान चमच्याने फेटून घेतलेली आहे। आता ही घेतलेली साय आपल्याला लस्सीवरती टाकून घ्यायची आहे। त्यानंतर यावरती आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान मलाईदार आणि दाटसर अशी आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे। ज्या पद्धतीची लस्सी आपल्याला बाहेर किंवा एखाद्या कोल्ड्रिंक्सच्या शॉपमध्ये मिळते त्याच पद्धतीची लस्सी मस्त छान अशी घरी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ही लस्सीची रेसिपी नक्की ट्राय करा। ही लस्सी चवीला खूप छान मस्त अप्रतिम झालेली आहे। चला तर मग आजची तुम्हाला माझी ही साधी सोपी असणारी लस्सीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी व्हिडिओज पाहण्यासाठी स्वप्नास मेजवानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।